मित्रांनो, आपली नाती या माझ्या चॅनलवर मी अर्चना तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती केवळ एका खुनाची गोष्ट नाही. ही कथा आहे जबरदस्तीच्या नात्याची, स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पनाची आणि एका निष्पाप तरुणाच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याची. ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या मनात एकच प्रश्न उरेल, लग्नासारखा पवित्र निर्णय जबरदस्तीने घेतला तर त्याचा शेवट किती भयानक होऊ शकतो. चला तर मग या थरारक आणि हादरवून टाकणाऱ्या कथेला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील साई श्रद्धा रेसिडेन्सी या इमारतीत अशी एक घटना घडली होती जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. याच इमारतीतील एका फ्लॅटमध्ये अमोल देशमुख आपल्या मोठ्या भावासोबत म्हणजे संदीप देशमुख आणि त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. अमोल एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होता आणि त्याचं लग्न नेहा पाटील नावाच्या एका सुंदर आणि समजूतदार दिसणाऱ्या मुलीशी झालं होतं. मात्र लग्नानंतर काहीच दिवसात अमोलने भावाचं घर सोडलं आणि त्याच परिसरात भाड्याचा फ्लॅट घेऊन तो पत्नी नेहासोबत वेगळा राहायला लागला. सुरुवातीला सगळं काही नीट चाललं होतं, पण 6 मार्च 2019 रोजी रात्री साधारण 11 वाजता अचानक अशी घटना घडली जिने संपूर्ण परिसर हादरवून टाकला. त्या रात्री नेहा रडत रडत अमोलचे मामा रमेश कुलकर्णी यांना फोन केला. फोनवरती किंचाळत म्हणाली, "मामा, आमच्या घरी खूप मोठी चोरी झाली आहे आणि चोरांनी अमोलला मारून टाकलं आहे. प्लीज तुम्ही लगेच या." ही बातमी ऐकताच रमेश कुलकर्णी अक्षरशः सुन्न झाले. काही क्षण ते धक्क्यातच होते, पण स्वतःला सावरत ते तात्काळ घराबाहेर पडले आणि शेजारीच राहणाऱ्या मोठ्या भावाला म्हणजे संदीप देशमुखला संपूर्ण प्रकार सांगितला. लहान भावाच्या मृत्यूची बातमी ऐकताच संदीप क्षणाचाही विलंब न करता मामासोबत धावतच अमोलच्या घरी पोहोचला. तोपर्यंत ही बातमी संपूर्ण सोसायटीत पसरली होती. शेजारी ओळखीचे लोक, नातेवाईक हळूहळू घटनास्थळी जमा झाले. घरात पाऊल टाकताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अमोल बेडवर हा निश्चल अवस्थेत पडलेला होता. घरातील सगळं सामान पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेलं होतं आणि नेहा त्याच्या शरीराला बिलगून जोरजोरात रडत होती. संदीप आणि मामा रमेश यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने नेहाला अमोलपासून वेगळं केलं. त्यानंतर तात्काळ अमोलला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी सांगितलं की रुग्णाची अवस्था फारच गंभीर आहे, म्हणून त्याला दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेत असताना सगळ्यांच्या मनात फक्त एकच प्रार्थना होती. पण शेवटी सारस्वत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी अमोलला पाहता क्षणी मृत घोषित केलं. हॉस्पिटल प्रशासनाने तात्काळ या घटनेची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याला दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक चौकशी सुरू केली. अमोलच्या शरीरावरच्या जखमा पाहून पोलीस अधिकाऱ्यांना लगेचच संशय आला. हा प्रकार फक्त चोरीचा नसून यामागे काहीतरी गंभीर कट असल्याचं स्पष्ट दिसत होतं. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि घराची बारकाईने तपासणी करण्यात आली. नेहाचा जबाब घेतला गेला. तिने सांगितलं की ती भाजी घ्यायला बाहेर गेली होती आणि घरी परतल्यावर अमोल बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट येताच संपूर्ण चित्र बदलून गेलं. रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की अमोलचा मृत्यू विष देऊन आणि नंतर गळा आवळून केल्यामुळे झाला होता. यानंतर पोलिसांनी नेहाची कडक चौकशी सुरू केली. सुरुवातीला तिने खूप खोटं बोललं, पण शेवटी तुटून पडत तिने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितलं की तिला हे लग्न नको होतं. तिने लग्नाआधी 2दा नकार दिला होता आणि आत्महत्येची धमकीही दिली होती. लग्नाआधी तिने अमोलला विष देण्याचा पहिला प्रयत्न देखील केला होता, पण तो फसला होता
आणि अखेर लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यात तिने अमोलचा निर्दयपणे खून केला. स्वातंत्र्य मिळवण्याच्या हट्टात नेहाने स्वतःचं आयुष्यही उद्ध्वस्त करून टाकलं. पोलिसांनी नेहा पाटीलवर भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तिला थेट जेलमध्ये रवानगी करण्यात आली. तर मित्रांनो, या घटनेतून एकच धडा मिळतो. जबरदस्तीने लादलेली नाती कधीच सुख देत नाहीत. वेळीच थांबलं असतं तर एक निष्पाप जीव आज जिवंत असता. या संपूर्ण घटनेवर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अजूनही आपली नाती चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी पुन्हा भेटेन अशाच एका नव्या कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.